गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नवेगाव बांध येथे दिनांक 3 जुलै 2025 ला आयोजित कार्यक्रमात आधार सेवा केंद्र, वन विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालयामार्फत जनतेच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ नवेगाव बांध अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करून आवश्यक कागदपत्र तसेच शालेय विद्यार्थ्यांना रजिस्टर व पेन वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वरुण शहारे, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव, उद्घाटक माननीय लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया होमराज पुस्तोडे, उपसभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, प्रमुख अतिथी माननीय अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार अर्जुनी मोरगाव, उपसरपंच डोंगरवारजी, नवेगाव बांध मंडळ अंतर्गत संपूर्ण ग्राम महसूल अधिकारी व इतर मान्यवर व तलाठी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान नंदागौडी, ग्राम महसूल अधिकारी, तर आभार प्रदर्शन मेश्राम मॅडम यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज दिगंबर नंदेश्वर, तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव। आज आपण इथे नवेगावला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर जे आयोजित केलेले आहे, तर याचा मुख्य उद्देश काय आहे की ज्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या आहेत त्या इथं मंडळ स्तरावरच सर्व विभागांना एकत्र आणून जे त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं, त्यांचा वेळ खर्च होतो, त्या याच ठिकाणी सर्वांच्या ज्या काही योजना आहेत, शासकीय योजना, त्या उपलब्ध एकाच छताखाली करून देण्यात येईल, जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल, त्यांना तत्काळ सुविधा उपलब्ध होतील। हा या अभियान आयोजित करण्याचा उद्देश आहे। जन्म दाखला जर ज्याच्याकडे नसेल, म्हणजे जन्म होऊन 1 वर्षाच्या आत नोंदणी करावी लागते, जर त्याच्या जन्माची नोंद नसेल तर त्यांना माननीय उपअधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो आणि त्याच्यामध्ये मग ते कागदपत्रांची तपासणी करून आदेश निर्गमित केला जातो आणि मग त्याची ग्रामपंचायतमध्ये नोंद होऊन त्याला जन्म प्रमाणपत्र निर्गमित केलं जातं। आणि ज्यांच्या काही आधार कार्ड संबंधी समस्या आहेत तर आपण इथं आधार सेंटर पण आणलेलं आहे, इथं उपस्थित आहेत, तर ते आपण अपडेट करत आहोत। ज्याच्या काही टेक्निकल अडचणी असतील तर आपण जिल्हा स्तरावर संपर्क साधून त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू। UIDAIच्या ज्या काही तांत्रिक रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करून ते आपल्याला करण्यात येतात। तर त्याच्यामध्ये काय अडचणी असतील तर आत्ताच एखाद्याची अडचण होती ते आपण जिल्हा स्तरावरच्या जे काय पौनिकारात ते काम पाहतात त्यांना कळवलेलं आहे, ते जसं त्याच्यात सोल्युशन देतील त्या पद्धतीनं त्या संबंधिताला कळवण्यात येईल।